आदिशक्ती भवानी माता या आदिशक्तीचे आदिमायेचे वात्सल्य मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावे कसे हे शिकवल्यानंतर महाराष्ट्रातल्या मातीतल्या प्रत्येक कणाला आणि मातीत जगणाऱ्या प्रत्येक माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावे कसे हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करते। नमस्कार, मी कर्मवीर याना जाधव विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रेया वैशाली गणपत डांगे तुमच्या समोर विषय मांडते महाराजांचा स्त्री विषयक दृष्टिकोन। आता महाराजांचा स्त्री विषयक दृष्टिकोन म्हटला की आपल्या समोर अनेक उदाहरणे येतात। त्यापैकीच एक म्हणजे राजांच्या पाटलाचे उदाहरण। गावच्या वतनदाराने एका शेतकऱ्याच्या मुलीला भर दिवसा उचलून नेले, तिच्या शरीरावर जबरदस्ती केली। आपल्याला न्याय मिळणार नाही म्हणून तिने स्वतःचे जगणे संपवले। ही गोष्ट महाराजांना कळाली तेव्हा महाराजांनी त्या वतनदाराचे हातपाय बांधून त्याला पुण्यात आणले व त्याची अंमलबजावणी देखील झाली। स्त्री सन्मानाला जपणारा हा राजा जगला पाहिजे असे लोकांना वाटायला लागले। तेव्हा महाराजांनी लोकांना शिकवण घालून दिली की गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाईट नजर टाकत असेल तर त्याची गय केली जाणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंचा प्रचंड आदर करत, जिजाऊंवर प्रचंड प्रेम करत। शुभांचे व जिजाऊंचे नाते फार मजबूत होते, ते आपण शोधायला पाहिजे। जिजाऊंनी नेमके शुभांवर काय संस्कार केले ज्यातून शुभांच्या माणसांबद्दलच्या जाणीवा विकसित झाल्या। शुभांचे शूर संवेदनशील समीकरण जिजाऊ कशा रुजवू शकल्या असतील। स्त्री पुरुषाच्या सन्मानाची व्याख्या जिजाऊंनी शुभांच्या अंतर्मनांवर कशी रुजवली असेल आणि आपण आपल्या मुलांवर संस्कार करताना कुठे चुकलो या प्रश्नाचे उत्तर जर तुमच्या मनाने तुम्हाला दिले तर तुम्ही आपल्या घरातल्या पुरुषाच्या मनात स्त्रियांविषयी आदर व सन्मान व माणूस असल्याची भावना निर्माण करू शकाल असे मला वाटते। पालक म्हणून काही गोष्टी लक्षात घ्या। आपण आपल्या मुली घडवताना त्यांनी कपडे कसे घालावे, कसे बोलावे, कसे चालावे, बोलण्यात कशी नम्रता असावी, सेवाभावी दृष्टिकोन, परोपकाराची भावना, संवेदनशील हृदय असे काळजीपूर्वक घडवतो। म्हणून आपल्या मुली बाहेर जाऊन मुलांवर बलात्कार करतील किंवा दारूच्या अड्ड्यावर जाऊन बसतील अशी भीती आपल्या मुलींबद्दल कधीच नसते, परंतु ही भीती मुलांबद्दल आपल्या मनात नेहमीच असते। कारण मुलांना संस्कारित करावे लागते हे आपल्याला कळतच नाही। आपल्याला वाटते तो मुलगा आहे त्याला काहीच शिकवण्याची गरज नाही। आपल्याला वाटते तो मुलगा आहे त्याला लग्न करून नांदायला जायचे नाही, त्याचा जन्मच मालक होण्यासाठी झाला आहे, पण त्याला या समाजात नांदायचे आहे ना। त्याची विकृती वाढली तर तो इतरांचे माणूस म्हणणे जगणे देखील उद्ध्वस्त करू शकतो ना, हे आपल्याला कळतच नाही। ही मुले आपल्या बेजबाबदार पालकत्वामुळे घडवली गेली। जिजाऊंनी शिवरायांना घडवले असे आपण अनेक भाषणात किंवा थोड्या मोठ्यांच्या लिखाणात वाचतो। याचा अर्थ मुलगा जन्माला येतो त्याला माणूस म्हणून घडवणे व त्या वातावरणात तसे पोषक करणे ही आपली जबाबदारी असते, जी जिजाऊंनी व शहाजीराजेंनी पार पाडली। स्वतः वर्तनातून किंवा गोष्टी सांगून, स्वतः अभ्यास करून जिजाऊंनी शिवरायांना घडवले म्हणून महाराज आज आपल्याला लाभले। अरे शत्रू सुद्धा सांगतो की चारित्र्य संपन्न राजा जर कोणी असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। तुम्ही हे ऐकलंच असेल की महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली। शाहिस्तेखानाची ज्यावेळी महाराजांनी बोटे कापली, शाहिस्तेखान इकडून तिकडून पळत होता तेव्हा त्याची बहीण त्याला येऊन म्हणते, अरे हुजूर क्या गजब हो गया, अरे हुजूर क्या गजब हो गया, वो नरादम सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया। तेव्हा शाहिस्तेखान त्याच्या बहिणीला म्हणतो, अरे पगली चुप कर, वो नरादम सिवा किसी की उंगली काट सकता है, किसी की गर्दन मार सकता है, लेकिन वो सिवा किसी औरत और किसी बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता। मित्रांनो, चंद्राला देखील डाग असेल पण महाराजांच्या चारित्र्यावर आपल्याला एकही डाग बघायला मिळणार नाही। असा चारित्र्य संपन्न जर राजा कोणी असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी राजदरबारात कधीही स्त्रिया नाचवल्या नाही आणि आपण आपल्या गावच्या यात्रेत स्त्रियांना नाचवतो। त्या नाचणाऱ्या स्त्रिया गावभर फिरवल्या जातात, त्यांच्या विविध अंगांना हात लावले जातात। तेव्हा देखील आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देतो। महाराजांनी जो विश्वास जनतेला दिला तो असा मातीत तर मिसळू नका। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रियांविषयी दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे। अशा घटना घडू नये म्हणून महाराजांचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन आपण अंगीकारला पाहिजे।
बलात्कार करणाऱ्या व्यक्तीची जात धर्म शोधण्यापेक्षा त्याचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन आपण समजून घेतला पाहिजे. मुली स्वतःचा शरीर म्हणून विचार करणार नाही तर माणूस म्हणून स्वीकार करतील यावरही चिंतन केले पाहिजे, तर खऱ्या अर्थाने शिवचरित्राची उपासना होईल. मी आग्रह धरेल की कुटुंबात जिजाईसारखी लेक घडवा. लखोजी जाधवांसारखे वडील व म्हाळसा राणीसारखी आई असेल तर ही जिजाई घडते. शहाजी राजेंसारखा जोडीदार मिळाला तर ती स्वराज्याच्या स्वप्नात सहभागी होते. दोघांच्या स्वप्नातून शिवराय घडतात आणि शिवरायांच्या हातून व्यवस्थेत परिवर्तन होते. घरी आलेल्या स्त्रियांचे व्यक्ती म्हणून स्थान स्वीकारले तर यसुराणी व तारा राणी घडतात आणि त्या औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला संपवतात. एवढे बोलून मी माझे भाषण थांबते. धन्यवाद.